स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं कार्य करणारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही देशातली एक प्रतिथयश संस्था, एका छताखाली असंख्य उपक्रम चालवणारी बहुतेक पहिलीच सामाजिक संस्था. वीर सावरकरांवर चित्रपट, मालिका, नाट्यलेखन करणाऱ्या लेखकांसाठी, निर्मात्यांसाठी एक आश्वासक असं हे नाव, जिथे येऊन त्यांना अनेक संदर्भ ग्रंथ, छायाचित्र सहज उपलब्ध होऊ शकतात. सावरकरांचा दांडगा योगाभ्यास होता आणि सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर यांची तर समाधी अवस्थेपर्यंत त्यांनी त्यामध्ये प्रगती केलेली होती. आणि सावरकर असं म्हणतात की यामुळे, योगाभ्यासामुळे माझ्या मनाची आणि शरीराची जी तयारी झाली, त्यामुळे अंदमानच्या त्या मारक काळ्या पाण्यात नावेसारखी मला ती उपयोगी पडली. ते सूर्यनमस्कार घालत, जोर बैठका काढत, 500-500, 1000-1000 जोर बैठका काढत असत. अगदी स्वतःच्या घामाची सावली जमिनीवर उठेपर्यंत ते सूर्यनमस्कार घालत असत. ते अतिशय कृश होते. आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे की मी खूप माझं शरीर बलदंड व्हावं म्हणून खूप प्रयत्न करत होतो. मग माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक शरीराची एक कुवत असते आणि प्रत्येकजण 1000 बैठका काढेल असं नाही. ज्या शरीराला जे मानवेल ते त्यांनी केलं पाहिजे. ते युजन सँडो जर्मन बॉडी बिल्डर होते लंडनमध्ये. त्यांच्याकडे ते डंबेल्सची प्रॅक्टिस करत होते. त्याच्यानंतर ते एअरगन शिकले होते लंडनमध्ये असताना. आणि सावरकरांनी असं म्हटलं, जे मी मगाशी सांगितलं, की त्यांनी जे म्हटलं होतं की प्रत्येकाची क्षमता असते, त्यानुसार त्यांनी व्यायाम केला पाहिजे. तर मला असं वाटतं की आजच्या पिढीसाठी हे अतिशय मार्गदर्शक आहे. कारण आपण बघतो व्यायामशाळेमध्ये अनेक जण जातात आणि त्यांना पुष्कळ त्रास त्यामुळे होत असतो. स्वसंरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सावरकर जेव्हा त्यांनी मित्रमेळ्याची सुरुवात केली, त्याच्यानंतर अभिनव भारत त्याचं नामकरण झालं, तेव्हा ते सांगायचे की प्रत्येकाने अभ्यास तर केला पाहिजेच, स्वतःचं शरीर तंदुरुस्त राखलं पाहिजे, त्याचबरोबर दांडपट्टा, तलवारबाजी हे सगळं या क्रांतिकारकांना आलं पाहिजे. आणि त्याचमुळे स्वसंरक्षणासाठी इथे आपल्याकडे धनुर्विद्या, तायक्वांदो, मुष्टियुद्ध असे अनेक उपक्रम चालतात. आणि आत्ताच्या काळाची जी गरज आहे ती रायफल क्लब. सावरकरांनी ज्यावेळेला ते 1937 पूर्णपणे मुक्त झाले ब्रिटिशांच्या जोखडातून, तेव्हा त्यांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. कारण त्यावेळेला ब्रिटिशांचं सैन्य होतं. सैन्यामध्ये आपलेच लोक होते. मुस्लिम 65% होते, हिंदू केवळ 35% होते. सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. त्यानंतर हे चित्र पूर्णपणे पालटलं. आणि ज्यावेळेला फाळणी झाली त्यावेळेला हिंदूंची संख्या होती 65%. फाळणी झाल्यानंतर मुस्लिम पलटणी पाकिस्तानात गेल्या. हे चित्र जर उलटं असतं तर आपल्याला आपल्या अस्तित्वाला त्याच वेळी धोका होता. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं अस्तित्व जे टिकून आहे, हिंदुस्थानचं अस्तित्व जे टिकून आहे, ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की मला रस्त्यावर बुटांचे आवाज चाललेले आहेत, ते आवाज मला ऐकायचे. तुम्ही रायफल क्लब काढा. आता तोच प्रचार, सावरकरांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही त्याचाही प्रचार करतो आहोत. कारण सावरकरांनी असं सांगितलं होतं की ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये तुम्ही शिरा, ब्रिटिशच तुम्हाला सैनिक शिक्षण देणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. पण वेळ येईल त्यावेळेला ती बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची हे तुमच्या हाती असेल. आज देशातली जी परिस्थिती आहे त्यावरून आम्हाला असं वाटतं की आत्ताही प्रत्येकाने रायफलचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. शाळांमध्ये आम्ही तसा प्रचार करतो आहोत. तसं स्वसंरक्षणासाठी क्राव मागा हे एक इस्रायली तंत्रज्ञान आहे, टेक्निक आहे. त्याचेही इथे आपल्याला जर काही त्याचा उपक्रम आपल्याला सुरू करता आला तर तसा प्रयत्न आहे. कारण आज तुम्ही बघता की अगदी छोट्या मुलींपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना धोका आहे. तर आपलं संरक्षण आपण कसं करायचं
याच्यासाठी स्मारक प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर इथे UPSC MPSCचे वर्ग चालतात. सावरकरांनी अंदमानामध्ये बंदिवानांना शिकवलं, त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. आता आम्ही तोच उपक्रम पुढे नेतो आहोत. आपली जी कारागृह आहेत तिथे आपण निबंध स्पर्धा घेतो. आपण सावरकर साहित्य त्या कारागृहांमध्ये पोचवतो. बंदिवान त्याचा अभ्यास करतात, वाचन करतात आणि त्याच्या निबंध स्पर्धा आपण घेतो. आणि त्याचा अनुभव असा आहे की अनेकांनी असं सांगितलं, अनेक बंदिवानांनी, की मी आत्महत्या करणार होतो. मी ठरवलं होतं की आता बस आत्महत्या करायची. पण ज्या वेळेला मी माझी जन्मठेप वाचलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की नाही, मला जगलं पाहिजे आणि जगलं पाहिजेचे देशासाठी. हा खूप मोठा भाग आहे की आपण जगायचं आहे ते देशासाठी. त्यामुळे सावरकर स्मारकाचे अनेक उपक्रम त्या दृष्टीने आपण करतो. संगीत, नृत्य, नाट्य हेही एक प्रचाराचं उत्तम माध्यम आहे. हे मृत्युंजय, आता आपण जे गाणं पाहिलं त्याच्यामध्ये त्यातले काही देखावे आपण पाहिलेत. हे मृत्युंजय हे नाटक अंदमानमधल्या कालखंडावर आधारित आहे. त्याचे जवळजवळ 146 प्रयोग आपण केले आणि जवळजवळ लाखभर मुलांपर्यंत आपण पोहोचलो. आणि विशेष म्हणजे JNUमध्ये आपण हे मृत्युंजयचे 2 प्रयोग केले. जिथे भारत माता तेरे तुकडे होंगे असं म्हटलं जात होतं, तिथे स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, भारत माता की जय हा घोष निनादला. हे हिंदी नाटक आपण तिथे केलं. तसंच दिल्ली विद्यापीठामध्ये आपण नाटक केलं. आपला शतजन्म शोधिताना हा एक सावरकरांच्या गीतांवर आधारित आणि अर्थातच विचारांवर आधारित एक कार्यक्रम आहे, ज्याचे 70च्या वर प्रयोग आपण केलेले आहेत. तसंच साहित्य सूर्य सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभू देशपांडे त्यांच्यावरचं पोवाडा लिहिलेला आहे. पण बाजीराव पेशवे, झाशीची राणी, अगदी शिवाजी महाराजांची वाघनखं याच्याबद्दल अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. तर ते लोकांपर्यंत यावं याच्यासाठी ते त्यांचे मांडलेले विचार आणि मग सावरकरांची गीतं असा हा साहित्य सूर्य कार्यक्रम पण आहे. तसंच स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो आपल्यापैकी काही जणांनी तो बघितलेला असेल. शनिवार आणि रविवार त्याचे खेळ आपण इथे करतो रात्री 8 वाजता. तोही ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी अवश्य पाहावा. शाळांमध्ये तो दाखवला जाईल असा आमचा प्रयत्न आहे. स्मारकाचं काम आमच्या परीने जेवढं आम्हाला जमतंय तेवढं करतो आहोत. हात कमी पडत आहेत, तेव्हा आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी आमच्याशी जोडलं जावं आणि आपण हे कार्य, सावरकरांच्या विचारांचं कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेऊ शकू. धन्यवाद.